लोक बाहेरून आपल्याला खूप खुश दिसतात, हो, पण ते आतून तुटलेली असतात एक्झॅक्टली. किंवा एखादं कपल असेल तर ते जेवढे समाजात येतं कार्यक्रमात येतं तर ते खूप हसऱ्या चेहऱ्याने येतं, हो पण आतनं संबंध बिघडलेले हो. असतात. का असतात आणि ह्याच्यावर काय केलं? आपण एक एक्सपेक्टेशन धरून बसलेलो असतो मनामध्ये आणि होताना वेगळं होताना दिसतं. बरोबर. होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे जी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये वापरली जाते, ज्यामध्ये आपण स्वतःलाच माफ करतो आपण केलेल्या विचारांसाठी. आपण 4 वाक्य बोलतो. रिलेशनशिपमध्ये प्रेम महत्त्वाचं का सेल्फ रिस्पेक्ट? प्रेम आहे, पण एका लेवलच्या वर गेल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट पण महत्त्वाचा ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मनात आलेले विचार असतील किंवा काही गोष्टी त्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, त्याला जे वाटतं त्या गोष्टी, तर ते सक्सेस कसं मिळवायचं? सक्सेस मिळवणं म्हणजे तेच आहे की मॅडम, ओव्हर थिंकिंग हा जो विषय आहे तो आजकालचा म्हणजे माणसाचा मानसिक शत्रू तयार झालेला आहे. आता तुम्ही मनाच्या डॉक्टर आहात, हो, काय सांगाल याच्याबद्दल? कृतीच्या ऐवजी विचार जास्त झाल्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढली. मॅडम, आपण बऱ्याचदा बघतो की मॅनिफेस्टेशन भरपूर लोक करतात, खूप कमी लोक सक्सेस होतात. जवळपास 90% लोक मॅनिफेस्टेशनमध्ये फेल होतात. याचं कारण काय? विचार केला आणि खरा झाला, त्याच्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपोआप प्रोसेसमध्ये येतात आणि त्या पूर्ण होऊन जातात. म्हणजे जसं मी तुम्हाला आजच सांगितलं माझं मॅनिफेस्टेशन परवा सकाळी ठरला, परवा रात्री कॅन्सलही झाला, म्हणून मी काल सकाळी ठरवलं आता मला आज पॉडकास्ट करायचंच आहे. सो 4 एकदम काल आले, त्यातला Great. आपला पहिला होता त्यामुळे आपला झाला. सो याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. पुअर माइंडसेट आणि रिच माइंडसेट यात फरक काय? रिच म्हणजे आपण बिलीफनी स्ट्रॉंग असणं, वरच्या लेवलला असणं रिच माइंडसेट म्हणजे, आणि पुअर माइंडसेट म्हणजे आपले बिलीफच डळमळीत असतात. आता बऱ्याच लोकांचं अपयश त्यांना त्याच्या पिच्छा सोडत, अपयश त्यांना म्हणजे काय येतं? खूप लॉजिकल माइंडसेट असेल तेव्हा अपयश येतं. चांगली माणसं असतात, त्यांचे गोल्स टार्गेट्स ठरलेले असतात, पण ते अशा परिस्थितीत किंवा अशा रिलेशनमध्ये अडकलेले असतात जे रिलेशनशिप टॉक्सिक असतात. आता ते का अडकतात किंवा अडकल्यावर त्यातून कसा मार्ग त्यांनी काढा? ज्यावेळेस ब्रेकअप होतो किंवा एखाद्याचं रिलेशन ब्रेक होतं त्यावेळेस ते खूप आधी तर खूप प्रेम असतं, पण नंतर ती भावना रिवेंजमध्ये बदलते की मला बदला घ्यायचा. असं का होतं? मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं 57व्या व्यासपीठावर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. कशा आहात मॅडम? मी छान एकदम. आपण डायरेक्ट विषयाला हात घालूयात. येस, नक्कीच. मॅडम, ओव्हर थिंकिंग हा जो विषय आहे तो आजकालचा म्हणजे माणसाचा मानसिक शत्रू तयार झालेला आहे. आता तुम्ही मनाच्या डॉक्टर आहात, हो. काय सांगाल याच्याबद्दल? ओव्हर थिंकिंग अगेन, आता ही गोष्ट अशी आहे की माणसाने स्वतःच्या भोवती वलय निर्माण केलेली आहेत. बरोबर. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे मिळाल्यावरच मी सुखी असेन, ते मिळालं तरच मी सक्सेसफुल असेन, असे सगळे क्रायटेरिया आपण स्वतःला देऊन ठेवलेत. ते क्रायटेरिया पास करताना विचार जास्त होतात. बरोबर. कृतीच्या ऐवजी विचार जास्त झाल्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढले. पण ते आता टीनेजपासून वाढले. म्हणजे साधा अभ्यास कसा करू इथपासून सुरुवात होते. मग येणारे प्रॉब्लेम्स कसे फेस करू, कारण आयडेंटिटी हा मुद्दा वर आलेला आहे की मी कोणीतरी आहे. ह्या विषयावर लोक जगतात की माझं असं आहे, माझं तसं आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी CA आहे, मी आर्किटेक्ट आहे, व्हॉटएव्हर, म्हणजे जे काही डिग्र्या घेतात IIM IIT सगळंच, तर त्याच्यात मी येतो. आणि त्या मी या आयडेंटिटीमुळे हे ओव्हर थिंकिंगचे प्रकार जास्त झालं आहे. कारण काही लोक ते पास करतात, पण पास केल्यावर हे सुखी आहेत का, हे सगळ्यांनी आपल्या आपल्या मनाला विचारायची गरज आहे आत्ताच्या काळामध्ये. की IIT झालेत म्हणून मी सगळं काही अचीव्ह केलं असं होत नाही, कारण आयुष्याची परीक्षा वेगळीच आहे ना. अगदी बरोबर. रोज द्यायची. रोज द्यायची आहे. आणि ती शिकूनही सगळ्या गोष्टी होतात असं नाही, शिकायला लागतंच, आयुष्यभर शिकायचंच आहे. पण फक्त IIT नाही, त्याच्या पुढेही आहे. त्याला डिग्री नसेल मे बी, पण रोज नवीन गोष्टी शिकत राहिल्यानेच हे होतं. आणि जेव्हा शिकतो तेव्हा ओव्हर थिंकिंग कमी व्हायला लागतं. कारण इन जनरल मी जे विषय बोलते त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल होणे म्हणजे काय आहे, तर
तुम्ही बाहेरच्या जगात सोल्युशन शोधण्याऐवजी तुमच्या आत सोल्युशन शोधायला सुरुवात करता, अगदी बरोबर. आत जायला लागता, की तुम्ही दुसऱ्यांना विचारण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःला विचारता. एखाद्या गोष्टीत काही पुढे मागे झालं तर ते मी असं काय केलं ज्यामुळे हे माझ्याबरोबर घडतंय, हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा ओव्हर थिंकिंगचं प्रमाण कमी व्हायला लागतं. बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. एक्झॅक्टली. म्हणजे तुझ्या मनात आहे सगळं, पण तू बाहेर शोधतोयस. येस. आता आपल्या अजून एक संतांनीच हे लिहून ठेवलंय खरंच सगळीकडे. हा. महत्वाची एक गोष्ट आहे की बघा, बऱ्याचदा आता तुम्ही म्हटलात की सगळ्या गोष्टी अंतर्मनाच्या आहेत. हो म्हणजे त्याच्यातली एक गोष्ट आहे की जी माणसाला सतत अडवत असते, हो भीती. हो की ती भीतीमुळं माणसाच्या खूप संधी हुकतात, हो तो घाबरतो. हो पण ऍक्च्युली बाहेर वास्तवात जर त्याने प्रयत्न केला तर त्याला ते मिळतं. हो. मग आता हे भीतीचं करायचं काय नेमकं? आता भीती ही ना बाय डिफॉल्ट देवाने सुद्धा हे करताना दिलेलीच आहे. कारण वाघ आला आणि घाबरलो नाही तर अवघड आहे ना. म्हणजे ती नॅचरल दिलेली आहे, कपॅसिटी दिलेली आहे. पण ती भीती आहे, पण कशालाही वापरायला लागलो की अशी सिच्युएशन निर्माण होते. सो बरोबर. आता भीती जी गोष्ट आहे ती आपल्याला घालवण्याकरता काय करायला लागतं, तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी नेहमीच टेक्निक सांगत असते, तर त्याच्याप्रमाणे म्हणायला गेलं तर ओव्हर थिंकिंग काय, भीती काय, शांत श्वास घेण्यानी मी हे आधी पण बोललेली आहे, पण जस्ट फॉर गिव्हिंग तुम्हाला एक सोल्युशन देण्यासाठी, सोल्युशन ओरिएंटेड म्हणायचं झालं तर आपण शांत श्वास जरी घेतले तरी भीती कमी होते. जेव्हा भीती वाटत असते तेव्हा 10-15 शांत श्वास घ्यायचे. अगदी पोटापर्यंत एक श्वास असा श्वास घ्यायला लागलो तर भीती आपोआप कमी व्हायला लागते. शाळेत शिकवायचे ना, मोठा श्वास घ्या. हा, तसंच आहे ते. पण आताच्या कॉम्पिटिशन असं आपण म्हणतो, खरं कॉम्पिटिशन नाहीच आहे, पण त्या कॉम्पिटिशनच्या जगण्यामध्ये असं होऊन बसलंय की नाही मिळालं तर काय करणार, किंवा मिळालं तरी ते जाईल की काय याची भीती असते, पैसे मिळतील की नाही याची भीती असते, माझी हेल्थ चांगली होईल की नाही याची भीती असते. म्हणजे आपण आपल्या भोवतीचं असलेलं कवच काढून टाकतोय. म्हणजे कवच याचा अर्थ ऑरा असं म्हटलं जातं. जेवढा सकारात्मक विचार करू तेवढा ऑरा वाढत जातो. म्हणजे पॉझिटिव्हिटीची विंडो म्हणजे कव्हरेज आपलं त्याच्यामुळे ते वाढत जातं. पण जेवढं आपण निगेटिव्ह विचार करत जाऊ तेवढं ते आपण खाली खाली जात जातो. याचंच एक प्रॅक्टिकल हे सांगायचं झालं तर ह्या जगामध्ये म्हणजे कॉन्शियसनेसचे 14 हे आहेत, प्रकार आहेत आपले. ओके. 14 लोक असं म्हटलं जातं त्याला. सो मेन 3 आहेत, एक स्वर्गलोक, एक भूलोक आणि एक पाताळ लोक. बरोबर. आता हे आपल्या लोकांमध्ये असं म्हटलं तर गेल्यानंतर आपण स्वर्गात जातो. ते तसं नाहीये, ते आपल्या मनाचा कॉन्शियसनेस आहे. ओके. याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं, आपण आत्ता आहोत भूलोकात, पृथ्वीवर. बरोबर. इथे आपण जी कामं करू, म्हणजे तुम्ही राग धरला, द्वेष धरला, जेलसी धरली, दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन केलं, सततच त्याला खाली पाडायचा विचार केला, तर आपण खालच्या लोकांमध्ये आहोत. ऊर्ध्वलोक आणि पाताळ लोक. अधोलोक. येस, पाताळ लोकाच्या मध्ये पण 7 लोक आहेत. तर ती सगळी लोक त्याचा आपण इमेज टाकू हवं तर, टाकायची असेल तर 84 लक्ष योनीमधून माणसाला हा जन्म मिळतो असं म्हटलं जातं. जेव्हा आपण हे निगेटिव्हिटीकडे असतो तेव्हा आपण खाली असतो, म्हणजेच किडे मुंग्यांचे जन्म असतात ते, बरोबर. जे पाताळ लोकाकडे जाताना असतात. मग जेव्हा आपण सकारात्मक म्हणजे आहे त्याच्यापेक्षा अपग्रेड होण्याचा प्रयत्न करतो, वननेस आणतो स्वतःमध्ये, दुसऱ्या माणसाशी कम्पेअर करण्याच्या ऐवजी तोही माझ्यासारखाच आहे या दृष्टीने बघायला लागतो सगळ्यांकडे. मी करतोय आणि तोही सेम करतोय, मग त्याच्यामध्ये कम्पॅरिझन येत नाही, जेलसी येत नाही. या सगळ्या गोष्टी जशा सुरू व्हायला लागतात तेव्हा आपण वरच्या लोकांमध्ये जातो. जसं की वर असतात एंजल्स, म्हणजे ग्रहतारे हा पहिला आहे, त्याच्यानंतर एंजल्स आहेत, मग त्याच्याही पुढे आहे जे एक एक स्टेप वर जातो. मग ते मेडिटेटिव्ह स्टेट्समधनं आपण जात असतो. आता हे कॉन्शियसनेस मी जस्ट अनुभवले होते आणि रिसेंटली मी त्याच्या सायन्समध्ये गेले आणि ह्याचे क्वांटम फिजिक्स पण आहे. सो माझ्याबरोबर काय घडलं आहे, मी मेडिटेशन केलंय तेव्हा माझ्याबरोबर काय घडलंय, तर मी वरच्या लोकांमध्ये पोचली. त्यामुळे काय होतं की दृष्ट लागणे असा जो विषय असतो तो येतच नाही, कारण ऑरा वाढलेला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करण्याची, कंटिन्युअस पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती वाढलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं
की कोणी कितीही काही बोललं तरी ते माझ्यापर्यंत येतच नाही, अगदी बरोबर. अफेक्टच करू शकत नाही, कारण मी त्याच्या लेवलच्या वर अशी कंडिशन असेल, माझी पॉझिटिव्हिटी एवढी आहे आणि कमेंट करणारा इथे आहे, तर मॅचच होऊ शकत नाही ना ते. अगदी बरोबर. मग तेच आहे आणि तसंच होतं. सो ही लोकं आहेत आणि आपण जसं काम करू इथे पृथ्वी तलावर तशी ती लोकं आपल्याला मिळतात. आणि ही सगळी सोल जर्नी आहे. आयुष्य, जन्म मृत्यू हे 2 एंड आहेत बरोबर. आणि फक्त हा प्रवास करायचा आहे, परत पुढचा जन्म घ्यायचा आहे. हे स्पिरिच्युअल आहे थोडंसं, पण रियालिटी हीच आहे की प्रत्येक माणूस आपल्याला भेटतो आपल्या आयुष्यात. कशामुळे भेटतो? तर आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही त्याच्या संदर्भातलं लिहिलेलं असतं किंवा आपल्याला काहीतरी त्याच्यातनं शिकायचं असतं. हे जे आयुष्य आहे ते शिकण्यासाठी आहे. तुम्हाला एखादी गोष्ट परत परत पॅटर्न रिपीट म्हणतो ना आपण, की माझ्या बाबत ना हे होतच नाही, मी सक्सेसफुल होतच नाही, आय एम नॉट गुड इनफ, किंवा सगळं करून बघितलं मॅडम नाही काम करत आहे माझ्यासाठी, असं म्हणणारी लोक जेव्हा येतात माझ्याकडे, त्याचा अर्थच हा आहे तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायचं आहे. तुम्ही जोपर्यंत शिकत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला तेच तेच परत भोगावं लागणार आहे, तेच बरोबर. तेच घडणार आहे, म्हणजेच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार नाहीये जोपर्यंत त्यातली जी गोष्ट आहे ती तुम्हाला शिकत नाही आहात. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर, आता एखादा माणूस माझ्यावर सततच बघून आहे की ही काय करते, कसं करते, आणि त्याच्यावर जेलस फील करतोय समजा, तर त्यामध्ये माझ्या मनात जर मी विचार आणत बसले की तो जेलस फील होतोय, कारण ती एनर्जी असते ती कळते समोरच्या माणसाला, तर मी शिकले नाहीये. आणि जेव्हा मी त्याला अपग्रेड करते माझ्या विचारांना, ओके त्याची एनर्जी आहे तर तो त्याचं बघून घेईल, मला त्याच्याकडे बघायची गरजच नाहीये, तेव्हा मी इथे शिकली आहे आणि मी वर जायला लागले, अगदी असा बरोबर. त्याचा अर्थ असतो. सो हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे माणसाच्या. जेव्हा लोक मला येऊन विचारतात त्याच्यासाठी हे एक थोडंसं एक डेमो टाईप उत्तर दिलंय मी, की जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत, मी सगळं करूनही मला काही रिझल्ट येत नाहीत, अगदी सेशनमध्ये येऊन सुद्धा हे बोलणारी लोक आहेत की मला काही रिझल्ट येत नाही, कधी कधी असं असतं, तुम्ही तेच बोलत राहताय ना. मी प्रोग्रॅमिंग याचा अर्थ हेच आहे की माइंड प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, तर आपण रिपीटेडली जे बोलतो ते खरं होतं. आता माझ्या बाबतीत मॅनिफेस्टेशन खरं होत नाही, हे जर तुम्ही सतत बॅक ऑफ द माइंड बोलत असाल, नकळत बोलत असाल, तरी तेच खरं होणार आहे. बरोबर. जे खरं व्हायला हवंय ते बोललात तर ते होईल. म्हणजे मग मला गाडी घ्यायची, घर घ्यायचे, किंवा पैसे मिळवायचे, किंवा हेल्थ चांगली हवी आहे, त्यासाठी तुम्ही किती डिझायर तुमचं किती स्ट्रॉंग आहे, मला ते मिळालंच पाहिजे याबद्दलची बर्निंग किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर ठरतं की मला ते मिळणार आहे की नाही. भावना किती स्पेशल आहे त्याच्यामधली, की एखादी गोष्ट अशी असते की मला नाही मिळाली तर नाही, म्हणजे नाही मला पाहिजेच, त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे, पण ॲट द सेम टाइम पण ते लेट गो पण करतो. ही जी स्टेट असते ते नॅचरली होतं, तेव्हा हव्या त्या गोष्टी तशाच स्वरूपात येतात. पण ते लेट गो हाच माणसाला जमत नाही आणि तिथेच सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. हां. सगळ्यात महत्त्वाचं की बघा, आता लोक बाहेरून आपल्याला खूप खुश दिसतात, हो, पण ते आतून तुटलेली असतात. तुटलेली असतात. एक्झॅक्टली. किंवा एखादं कपल असेल तर ते जेवढे समाजात येतं, कार्यक्रमात येतं, तर ते खूप हसऱ्या चेहऱ्याने येतं, हो हो पण आतनं संबंध बिघडलेले हो असतात. हो बरोबर. म्हणजे ते त्यांची मनं दुंबगलेली असतात. हम्म. ही का असतात आणि ह्याच्यावर काय केलं पाहिजे? आता ना, एक मुळातच मुद्दा असा आहे की लग्न म्हणजे आपण अपेक्षा घेऊन आलेलो असतो. आता त्याच्यामध्ये त्या अपेक्षांना खरं काही हे नाहीये, कारण का तर मुलगी एका वेगळ्या घरातली आहे, मुलगा एका वेगळ्या घरातली आहे, अपब्रिंगिंग दोन्ही प्रकारचं वेगळं आहे, बरोबर. आणि ते दोघं जेव्हा एकत्र येऊन राहतात तेव्हा गोष्टी वेगळ्याच घडणार आहेत ना. लहानपणापासून गोष्टी सुरू झालेल्या असतात आयुष्यामध्ये, बरोबर. माइंडसेट, गोष्टी सगळं तिथून येतं. आपण काय जगतो, काय वागतो, आपल्या घरातलं आणि आपल्या आजूबाजूची जी लोक आपल्याबरोबर जगतात त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. आता समोर एक चेहरा असतो आणि मागे प्रॉब्लेम्स असतात. ते का, तर आपण एक एक्सपेक्टेशन धरून बसलेलो असतो मनामध्ये आणि होताना वेगळं होताना दिसतं. बरोबर. मग एक्सपेक्टेशन जर आपलं वेगळं असेल आणि समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे करत नाही, तेव्हाच तर ते क्लॅश असतात ना. आणि तिथे समजूनच घेण्याची गरज असते किंवा ॲक्सेप्टन्सची गरज. समजूनच असं नाही म्हणणार, दोन्हीकडनं ॲक्सेप्टन्स
हा येणं गरजेचा असतो आणि तो होत नाही. इगो येतात त्याच्यामध्ये, प्रत्येक ego. ठिकाणी इगो येतात. ब्रेकअप पर्यंत विषय जातो. आता तर ते कॉमन आहे, त्याच्यामध्ये काही हेच नाहीये, म्हणजे की प्रत्येक गोष्ट Divorce, इगोवर येते. breakup. हां, प्रत्येक गोष्ट इगोवर घेतल्यामुळेच ब्रेकअप होतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण मी कोणीतरी आहे ही भावना आहेच ना त्याच्यामध्ये. एकतर पैसा चांगले कमवतात आता बरीच लोकं. त्यामुळे सुखी सगळीकडे आहे, सगळ्यांचं सगळं आहे. मग तू असं केलंस मग मी त्याच्यावर असं करणार. हा जो भाग आहे ना, त्यामुळे गोष्टी हे होतात. आता आता ह्याच संदर्भात सांगायचं झालं तर आपले कोश आहेत वेगवेगळे शरीराचे. त्यातला अन्नमय कोश म्हणजे फिजिकल बॉडी ही आपल्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोश असतो, विज्ञानमय कोश असतो. म्हणजे हे शरीराचे लेयर्स आहेत. 5 तत्वाचे जसे आहेत आकाश, वायू, हवा, म्हणजे हे जे सगळे 5 तत्व आहेत, तसेच हे 5 लेयर्स पण आहेत शरीराचे, म्हणजे आपल्या हेचे. तर त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात बदल घडत असतात खरं तर. बरोबर. सो तो ॲक्टिव्ह असेल कोश, म्हणजे आता फिजिकल बॉडी म्हणजे आपण जेवतो, खातो, ते त्याच्यामुळे एनर्जी आपल्यामध्ये येते. पण प्राणवायू जो आहे तो असेल तर गोष्टी सगळ्या आहेत ना, नाहीतर काहीच नाहीये. मग प्राणमय कोश, तिथे आपण पोचतच नाही. तर इथे सांगायचा मुद्दा हा आला, की लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालू असतात, त्या कुठेतरी मागचं लक्षात ठेवून पुढे रिॲक्शन देणं, हम्म. हे चालू असतं आणि त्याच्यामुळे भांडण, तंटे, वाद हे निघतच नाहीत, निकोपाला जातात आणि आरेला कारे होत राहतं. तिथे कोणीच समजून घ्यायचा प्रयत्न करतच नाही किंवा फॉरगिव्हनेस तर अजिबातच नसतो त्या ह्याच्यामध्ये. मग त्याने इतक्या जास्त प्रमाणात गोष्टी केल्यात, मी का माफ करू, अगदी बरोबर. इथपर्यंत जातं. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये हे सगळ्या प्रॉब्लेम्स चालू आहेत. सोल्युशन तर सगळ्याचं आहे, पण तो मी खाली आला पाहिजे. तर तो बरोबर. इगो जेव्हा आपण सोडायला तयार होतो, म्हणजे सगळा सोडा असं नसतो, मग स्वतःला प्रूव्ह करा असं येतं. अल्टिमेटली तेच होतं, की त्यापेक्षा मी म्हणते तुम्हाला जे आवडतं ते काम करायला सुरुवात करा. जिथे तुम्ही खूप मनापासून रमता ते काम करायला सुरुवात करा. मग त्याचं जर प्रोफेशन झालं तर त्याहून उत्तम. म्हणजे बरोबर. ज्या कामात तुम्ही रमता ते प्रोफेशनली व्हायला लागलं तर तुम्हाला कोणताच त्रास व्हायला म्हणजे हे होणार नाही. अगेन सक्सेसफुल पीपल, सगळे सक्सेसफुल लोक असे मनातून खुश असतात अशातली गोष्ट नाहीये. बरोबर. ते मनातूनही खुश असणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजेच त्या कामाचा इतका पुरेपूर आनंद घेणारे आणि ॲट द सेम टाइम हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळं सेट असणारे, ही कॅटेगरी आहे आणि असतात अशी लोक, नाही असं नाही. पण अगेन कुठेतरी समाधान माणसाला मानावं लागतं. अगदी बरोबर. कारण अल्टिमेटली ग्रोथ ही माणसाची नॉर्मल हे आहे, म्हणजे टेंडन्सी आहे. लहानपणी आपण मोठे व्हायचं म्हणत असतो, मोठे झाल्यावर अजून पैसा कमवायचा, जगभरात नाव पाहिजे, हे सगळ्यांच्या हे असतात. पैसे कमी असलेले लोक पैसे जास्त मिळायला हवेत असं म्हणत असतो. सो इन जनरल अबंडन्स आहे, ही जी गोष्ट आहे ही समजली तरी आपण सुखी जगू शकतो. सगळ्याचा विषय आहे आनंदमय कोश, आनंदात जगणे. म्हणजे तो लास्ट बरोबर. कोश आहे आपल्या शरीराचा. ते डीप खोल ध्यानात गेल्यावर आपल्याला ते समजायला लागतं की आनंद हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो आनंद मिळवण्यासाठी लोक त्रास घेत आहेत स्वतःला सध्या खूप बरोबर. प्रचंड प्रमाणात. पण आनंद सोपा आहे, त्याच्यासाठी त्रास घ्यायची गरज नसते. आणि हे ज्या दिवशी समजलं त्या दिवसापासून आनंदी आनंद सुरू होतो. जे माझ्याकडे प्लॅटिनममध्ये येतात लोक, त्यांच्या आयुष्यात हे बदल घडतात. म्हणजे फॉर एव्हर कनेक्टेड आहेत जी लोक. आत्ता फिजिकल इव्हेंट झाला त्यावेळी सुद्धा एनर्जी ट्रान्सफॉर्म होणं काय, किंवा कसं दिवसभर फुल एनर्जेटिक लोक होती किंवा त्यांच्यामध्ये काय फरक पडला, हे सगळं तिथे दिसलंच म्हणजे सगळ्यांना. आणि लोक कनेक्ट झाले. आणि मी माझ्या इथे येणाऱ्यांचे असे शिफ्ट बघितले आहेत की माझ्या आयुष्यात ना भरपूर प्रॉब्लेम आहेत असे म्हणणारी लोक, तीच लोक मॅडम सगळं सहज होतंय आता असं अशा ह्याच्यात बोलतात आता. सो त्याच्यापेक्षा भारी काय आहे जर मी करते त्याचं फळ, असं म्हणते मी, की त्यांची आयुष्यभराची वेगळी एनर्जी निर्माण झाली. आणि मेजर म्हणजे बरेच लोक कोचेस पण बनायला सुरुवात झाली, ज्यांनी कमवायलाही सुरुवात केली आणि त्यांचे कोर्स पण लॉन्च झाले, असं सगळ्याच गोष्टी आहेत. सो हा जस्ट एक माइंडसेट शिफ्ट असतो. मनामध्ये मी काय विचार करतेय, त्याचे प्रोग्राम काय बनतात, विचारांनी न्यूरॉन कनेक्शन बनत असतात. 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत मेंदूमध्ये आपल्या, आणि त्याची कनेक्शन आपल्या विचारांमुळे घडत असतात. तर मी ताणामध्ये असेल,
प्रचंड ताण घेत असेन तर कनेक्शनही तशीच बनणार आहेत ना. अगदी बरोबर. आणि जर मी आनंदात असेन तर आनंदाचीच कनेक्शन बनणार आहेत. अगेन केमिकल्स, नॅचरल केमिकल सिक्रीट होत असतात. डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरेटॉनिन, हे सगळी केमिकल्सची, आनंदामाईट, अशी सगळी केमिकल्सची नावं आहेत. पण साधं आहे आत्ता सध्या, म्हणजे मला सेशनमध्ये पण घेताना सांगावं लागतं, स्माईल ठेवा चेहऱ्यावर थोडीशी. इतके सिरियस चेहरे घेऊन लोक बसले असतात. माझ्याच आयुष्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहेत. काही लोकांना तर फोन करतात ना, पहिलं त्यांचंच त्यांना सांगायचं असतं, प्रचंड बोलायचं ऐकूनच घेत असतं, नसतं. माझाच प्रॉब्लेम आहे जगातला मोठा. अरे जगात सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहेत, ही कॉन्सेप्ट, म्हणजे हे गोष्टच माहिती नाहीये की कितीही सुखी असू दे माणूस, प्रॉब्लेम आहेच. कारण सवय आहे माणसाला काढायची प्रत्येक गोष्टीमधनं. सो अध्यात्म किंवा मेडिटेशन, ध्यानातून आपल्याला काय साध्य होतं, तर ते कॉन्शियसली जाणवायला लागतं की या गोष्टी आपल्याकडे आहेत, या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. मग ज्या चांगल्या आहेत त्या कशा वाढवायच्या हे अध्यात्मातनं कळायला लागतं किंवा बरोबर. मेडिटेशनमधनं कळायला लागतं. आणि तोपर्यंत आपण इगोमध्ये जगत राहतो, मग कम्पॅरिझनमध्ये जगतो, आजूबाजूच्या लोकांची खूप कम्पॅरिझन करत राहतो, ह्याला मिळतं मला का नाही मिळत, मग हाच पुढे गेला मग मीच का नाही गेलो. हे अगदी लहानपणापासून असतं, माझ्याही लहानपणी होतं आणि खरंय. त्याच्यातनं मी पण गेली आहे, म्हणजे असं नाही आहे की नाही गेली आहे. पण घरातनं वातावरण असं की काही फरक पडत नाही, असं माझी आई स्वतः होती पहिल्यापासून, की मार्क्समध्ये हवे असायचे, नक्की चांगले हवे असायचे, पण त्यांचं असं म्हणणं असायचं की तेच म्हणजे सगळं काही नाही आहे. आणि आता तर मला अजूनच, की इंजिनियर झाले, सगळं झालं, सगळ्या डिग्र्या आहेत, पण अल्टिमेटली तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्त्वाचं ठरतं. पैसा मिळवण्यासाठी सुद्धा बरोबर. तुम्ही जेवढे डाऊन टू अर्थ तेवढा जास्त पैसा, जेवढा इगो, पैसा असेल पण तो कधीतरी जातो त्या इगोने. मिळू तो परत शकतोच परत सगळ्यांना, मिळवावाच लागतो. तो काही हां, थांबत नाही. तो लक्ष्मी थांबत येते, नाही, थांबणार लक्ष्मी, नाही. हां. ती उभी आहे. हां, आणि अजून एक एक असा एक प्रश्न असतो की माझ्याकडे पैसे येत पण राहत नाहीत, येतात पण राहत नाहीत. ओ लक्ष्मी, म्हणजे तुम्ही आत्ता म्हणला ते तसंच आहे ना, येणार जाणार, येणार जाणार, ही सर्कल चालू असायला पाहिजे सारखं. हा माइंडसेट आणला पाहिजे डोक्यामध्ये की पैसे कमवतोय म्हणजे जाणार आहेत, एकदा मिळवायचे आणि बसून खायचे असं कधीच होणार नाही आयुष्यात. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. जगताय तर पैशाची गरज आहेच. बरोबर. सो रिटायरमेंट ही कन्सेप्ट भारतात नाही आहे, ती आलेली आहे कुठून तरी. रिटायरमेंट आयुष्यात घ्यायची नसते, ते जॉब ह्या विषयामुळे आलेली आहे. आयुष्यभर काम करत राहावं, त्याने बरोबर. आनंदी, सुखी आणि समाधानी, हेल्दी जगता येतं. देर इज नो एज ॲज सच की रिटायरमेंट घेतली पाहिजे. तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा 60 नंतर. कारण रिटायरमेंट घेतल्यानंतर वेगळे विषय सुरू होतात. म्हणजे लोकांनी असे माइंडसेट करून ठेवलेत, मग आजारी पडणार, मग मेडिकल बिल येणार, मग म्हणून इन्शुरन्स पाहिजे. हे रिटायरमेंट नंतरच्या गोष्टी लोकांनी ठरवलेल्या. ठरवलंय म्हणल्यावर ते होणारच आहे तसे ना होणारच तुमचं. आहेत. मग तुम्हाला हे पाहिजे आहे का? म्हणजे त्याच्याचमुळे तर गोष्टी वाढतायत. मी जे म्हणते की तुम्ही विचार कराल तसंच होणार तुमच्या आयुष्यात. तर ते तसंच आहे, ते प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. आपण वर्स्ट केस विचार करून सगळ्या गोष्टी करून ठेवतो, पण तो विचार कधीतरी खूप डीप गेला, ते खरंच होऊन बसतं अगदी आणि तो बरोबर. कळत नकळत जातो खोलवर विषय. आणि त्या खोलवर गेलेल्या विषयामुळे सगळे त्रास सुरू होतात आयुष्यात माणसाच्या. खरंय, खरंय. मॅडम अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्वास आणि भावना. तुम्ही मागे म्हटलं की प्राणवायूचा खूप संबंध आहे, श्वासाचा खूप संबंध आहे. भीती असेल तर श्वास, तुम्ही जर श्वास कशा पद्धतीने घेता की त्यातून ते बाहेर पडता. मग मला असं विचारायचं आहे की श्वास आणि भावना याच्यात घनिष्ठ संबंध काय? ओके, श्वास आणि भावना. आता भावना जशा बदलतात तसे श्वास बदलतात, हाच मेन मुद्दा आहे. की राग असेल तर धडधड 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 असं चालू असतं, म्हणजे फास्ट बरोबर. चालू असतं. प्रेमात असू तर ती एक वेगळा With smile. श्वास, हा, तर तो एक वेगळ्या श्वासाचा हे असतो. त्यानंतर कॉन्शियसली घेत असतो तर आनंदी असतो आपण, मोठा श्वास घेतलाय, सोडलाय, असं. सो भावना जशी तसा आपल्याला श्वास येत असतो. हा एक इंटरकनेक्शन आहे, कळत नकळत होत असतं आपल्या. ते कॉन्शियसली बघायचा प्रयत्न केल्यावर समजतं आपल्याला की ओके हे असं कनेक्शन आहे. तर पण त्याचं पुस्तक आहे, स्वरविज्ञान नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण श्वासाबद्दल लिहिलेलं आहे की मुळात असं म्हटलं जातं की सायंटिफिकली असं म्हणतात की 100 वर्ष वय आहे, ते सायन्सनी काढले. पण आपल्या संस्कृतीमध्ये श्वास दिले गेले आहेत. डॉक्टरही किंवा कोणीही म्हणताना तुमचे
शेवटचे श्वास बाकी आहेत असं हा म्हणतात. बरोबर. असं नाही म्हणत की तुमचे दिवस बाकी आहेत. दिवस बाकी आहेत. सो एक्झॅक्ट. तुम्हाला जन्मल्यानंतर एवढा नंबर ऑफ श्वास आहेत असंच असतं. आणि मग तुम्ही विचार करा, जेवढे तुम्ही फास्ट घ्याल तेवढे लवकर संपणार. सिंपल अरे फंडा आहे. मधुकर तर न घेताच मरून जातील. हा. तसं नाही होत. मला असं म्हणायचंय की ते फास्ट घेण्यानी आपण आपले श्वासच कमी करतोय ना. बरोबर. आणि मग जास्त का जगतात जेवढे मेडिटेटर्स आहेत त्याच्याचमुळे आहे ना, की तुम्ही शांत श्वास घेतले की तेवढे तुम्ही तुमच्या आत जाता. जे शरीर बनवलंय ना देवानी ते अफाट आहे. म्हणजे मी आता प्रत्येक वेळी येऊन प्रत्येक पॉडकास्टमध्ये काहीतरी बोलते आणि मी मी ऑलवेज असंच माझ्या डोक्यात असतं की दरवेळी माझ्याकडनं नवीन जायला पाहिजे. तेच मी मेडिटेट करत असते दरवेळी की आणि मी जेवढं नवीन नॉलेज मिळवते तेवढं सगळं देते, परत नवीन येतं. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे, कितीही वाचा आयुष्यात कमीच आहे, कितीही शिका कमी आहे. एवढं देवाने करून ठेवलंय आपल्या शरीराच्या आतमध्ये. इतकं ज्ञान आहे, अगाध आहे. मला ह्या डिग्र्या कमी वाटायला लागल्या त्यामुळे त्याच्या पुढे काहीच नाहीयेत या. इतकं जास्त सायन्स आहे. ती थिअरी आहे, हे प्रॅक्टिकल आहे. एक्झॅक्टली. आणि आयुष्य हे प्रॅक्टिकल वर आयुष्य प्रॅक्टिकल आहे. आणि अजून रोज नवीन जन्म होतो आपला. ही एक गोष्ट समजण्याची आहे की आपण असं एका ना कम्फर्ट झोनमध्ये जगण्याची सवय असते माणसाला की आता एवढं मिळायला लागलंय, आता सगळं सेट आहे, आता आपण छान आयुष्य जगूया. असं होत नाही. रोज नवीन आहे, रोज बदल आहे, रोज चेंज आहे. ह्याला रेडी राहावं लागतं माणसाला. मग सुखदुःख हे सगळ्यांच्या आयुष्यात असतातच, त्याला काही पर्याय नाही आहेत. सुख आलं तर दुःख येत नाही का? नाही, ते पण येतं. सायकल पण सायकल आहे. पण जेव्हा ॲक्सेप्टन्स कॅपॅसिटी जोरदार असते ना तेव्हा दुःख जाणवत नाही, सुखच दिसतं सगळीकडे. सो ॲक्सेप्टन्सच नाही आहे म्हणून तर प्रॉब्लेम आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. आणि कलियुगात देव लवकर मिळणार आहे असं पण लिहून ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे जे मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण ते त्याच्या थ्रूच आहे, हे मला थोडं थोडं जाणवतं हल्ली. पण देव लवकर मिळणार आहे याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या आत्म्याशी कनेक्ट झालात म्हणजे देव मिळाला नाही तर सारखा. देव लवकर मिळणार आहे म्हणजे तुम्ही लवकर जाणार आहे. नाही नाही नाही, तुम्ही तुमच्या आत्म्याशी कनेक्ट झालात की लवकर तुम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी मिळायला लागतात. बरोबर. आत्म्याशी कनेक्ट म्हणजे सोल लेवलचा कनेक्ट कसा होतो तर तो मेडिटेशन थ्रू होतो, शांत श्वास घेतल्याने होतो. आपल्या मनात वेगवेगळे विचार त्याच्यामुळे येत असतात, कारण ही सगळं जगच एनर्जी आहे. बरोबर. जर जग एनर्जी आहे, आपल्याला माहिती एवढी एक पृथ्वी आहे, अशा किती पृथ्वी आहेत कोणाला माहिती? ब्रह्मांड आणि असे अनेक ब्रह्मांड. अनेक ब्रह्मांड आहेत. आणि नासा त्याच्यावर संशोधन करते, आपल्याकडे ते ऑलरेडी लिहून ठेवलंय. बरोबर. सगळी पुस्तकं आहेत त्याची. आपल्या सनातन ह्याच्यामध्ये सगळं आहे ते लिहिलेलं. जसं ते नालंदामध्ये सगळी पुस्तकं होती ती का जाळली गेली त्याच्यासाठी होतं ते. बरोबर. म्हणजे सगळं माहिती होतं ना आपल्या लोकांना त्याच्यामुळे. कारण सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत. कारण मी हे का म्हणते, माझ्या लहानपणी माझ्या आईने मला एक पुस्तक वाचून दाखवलं होतं, कथाकल्पतरू नावाचं. ती वाचून दाखवायची, सगळं डोक्यावरनं जायचं. पण ते सबकॉन्शियस फिट झालं होतं. ओके. त्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी, माणसाचे 84 लक्ष जन्म कसे झाले ह्याच्याबद्दल डिटेल माहिती होती. आणि ही युग काय आहेत, कलियुग, आता कलियुग येणार म्हणजे चालू आहे राजा, चालू आहे. आणि मग 10वा अवतार, हे सगळं त्याच्यामध्ये 10 अवतार आहेत जसे असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये, ते सगळं त्याच्यामध्ये दिलं गेलं आहे. आता त्याचा संदर्भ मला या सगळ्या शिक्षणात लागतो. म्हणजे माझं ते बीज तिथेच आहे असं मला आता जाणवू लागलं की अशा गोष्टी आहेत जे सगळं ऑलरेडी लिहूनच ठेवलं गेलेलं आहे. आणि आपण म्हणतोय मी निर्माण केलं म्हणून, म्हणजे मी नवीन शोध लावला म्हणून. बरोबर. तर दॅट इज ऑलरेडी, ते आहे ऑलरेडी. त्याचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान मिळू लागतं, अशी गोष्ट आहे. बरोबर. मग तुम्ही लेटिंग गो हा शब्द वापरला, हो. तो नेमका काय आहे, काय अर्थ आहे त्याचा? लेटिंग गो म्हणजे जगताना हाच आहे विषय की तुम्ही कसं सोडून देताय. म्हणजे आता मला एखादी गोष्ट करायची आहे, आता करण्याचा अधिकार ऑफकोर्स मानवी जन्म आहे तर तो आपल्याला दिलाच आहे. सगळं डिसिजन आपल्यालाच घ्यायचं आहे. जगताना जर आपलं डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे तर करण्याचा अधिकार आहे. डिसिजन घेणं, पॉवरमध्ये येणं, हे सगळं आपल्या हातात आहे. पण ॲट द सेम टाईम जर तुम्ही नाही मिळालं म्हणून रडत बसलात तर तुम्हाला ते अजून नाही मिळणार आहे. कारण आपण निगेटिव्ह झोनमध्ये जायला लागतो तिथे. आणि तुम्ही काम मनापासून केलं आणि आता जे होईल ते होईल, ॲक्सेप्टेड, या भावनेमध्ये जाता तो गोष्टी नेक्स्ट लेवलला काम करायला सुरुवात करतात. म्हणजे जे पाहिजे
याच्या पुढे आपण जायला लागतो. सो लेटिंग गो याचा अर्थ सोडून द्यायचं असं नाही. माझी एखादी इच्छा आहे, म्हणजेच मला आता 25 करोड लोकांपर्यंत पोचायचं आहे असं मी म्हणते, तर हे मी बोलून टाकलं पण त्याला मी अटॅच नाही आहे, ते कसेही मी पोचणार आहे या निवांत भावनेमध्ये, म्हणजे ह्या विश्वासामध्ये मी जगते, ह्याला लेटिंग गो असं म्हणतात. लेटिंग गो आणि गिविंग अप याच्यात काय फरक आहे? हो, ते आहे. मी आत्ता लेटिंग गो सांगितलं. गिव्ह अप म्हणजे तुम्ही तो विचारच मनातून काढून टाकता. मी म्हणत नाही की विचार काढून टाका. मनात विचार झाला पाहिजे जे पाहिजे त्याचा. आता लोक बऱ्यापैकी मटेरियल वर्ल्डमध्ये जगतात, त्याच्यामुळे 50 प्रॉपर्टी हव्यात, 50 कार हव्यात, ह्याच्यावरच सगळं जास्त चालू आहे सध्या खरं म्हणायचं. नेटवर्थ त्याच्यावरच चालू आहे. ते बाय प्रोडक्ट आहे माझ्या मते. तुम्हाला हवं तेव्हा मिळवता येतं, कारण एव्हरीथिंग इज एनर्जी जगामध्ये आहे. तर पैसाही आहे, कारण तो इन्फायनाईट आहे, जगातल्या प्रत्येक माणसाला पाहिजे. मग देव एकाला नाही दुसऱ्याला नाही असं नाही, तुम्ही जसं काम कराल तसं तुम्हाला मिळत राहणार. पण अगेन ती करन्सी प्रकार हाही माणसानेच काढलेला आहे. देवाणघेवाणीच्या स्वरूपात आपल्याला करता यावा म्हणून ते माणसाने काढलेलं एक स्वरूप आहे पैसा ही गोष्ट. सो गिव्हिंग अप आणि लेटिंग गो हे म्हणायचं झालं तर लेट गो म्हणजे सोडून देणे आणि गिव्ह अप म्हणजे आता मला नाहीच करायचं आहे, विषय संपला असं असतं. गिव्ह अप करणं म्हणजे एका सर्टन पॉईंटवर, आता मी ठरवलं आहे की मला कार घ्यायची आहे समजा, आणि एका पॉईंटला आल्यावर मला दिसतंय की मला नाही होणार हे करणं, त्याला गिव्ह अप म्हणतात. आणि मग ते विषय सोडून देतात. मी म्हटलं की विषय सोडून नाही द्यायचा आहे, तो बॅक ऑफ द माइंड चालू राहायला पाहिजे आणि गोष्टी मिळत राहणं, याला म्हणतात लेटिंग गो. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मनात आलेले विचार असतील किंवा काही गोष्टी त्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, त्याला जे वाटतं त्या गोष्टीमध्ये, तर ते सक्सेस कसं मिळवायचं, काय करायला पाहिजे त्यासाठी? सक्सेसची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी आहे आयुष्यामध्ये. सो हे क्वेश्चन आणि आन्सर स्वरूपात करण्यापेक्षा प्रत्येकालाच आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं आहे, हे आहेच कुठे ना कुठे. बरोबर. ज्याला त्याचे सोर्सेस मिळत जातात, जे सढळ मनाने करतात त्यांना ते होत जातं. म्हणजे प्रयत्न करत राहतात, कंटिन्युअस प्रयत्न करणे. जेव्हा ते करतात तसे प्रयत्न तेव्हा गोष्टी होत जातात. जेव्हा ते प्रयत्न थांबतात आणि विचार करायला लागतात तेव्हा गोष्टी घडत नाही. अतिविचारात आपल्याला काहीच करणं शक्य होत नाही. मेजरली लॉजिकल विचार करणारी लोक विचारच करत बसतात. बरोबर. आणि काम करणं सोडून देतात, म्हणजे होईल की नाही याच गर्तेत अडकतात. तो होईल की नाही याच्यामध्ये अडकण्यापेक्षा मला हे करायचं आहे, त्याच्यासाठी जे करायला लागेल ते मी करायला तयार आहे, या सिच्युएशनमधनं जर तुम्ही जायला लागलात तर गोष्टी सहजपणे उपलब्ध होणं पॉसिबल आहे. सो सक्सेस मिळवणं म्हणजे तेच आहे की कंटिन्युअस आणि कन्सिस्टंट, या दोन गोष्टी आहेत. मॅडम, आपण बऱ्याचदा बघतो की मॅनिफेस्टेशन भरपूर लोक करतात पण खूप कमी लोक सक्सेस होतात. जवळपास 90% लोक मॅनिफेस्टेशनमध्ये फेल होतात. याचं कारण काय? कारण मॅनिफेस्टेशन काय हेच माहिती नाही आहे म्हणून डिटेलमध्ये लोक म्हणतात त्याचा आता ट्रेंड झाला आहे म्हणून मी मॅनिफेस्टेशन करते असं Okay. म्हणतात. सो मॅनिफेस्टेशनचा साधा सरळ अर्थ असा आहे, मी मनात विचार केला, तुम्ही विसरले ही माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये रगाड्यामध्ये, आणि तो खरा झाला. म्हणजे विदाऊट एनी प्रोसेस ती गोष्ट आपोआप खरी झालेली असते, त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. विचार केला आणि खरा झाला, त्याच्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपोआप प्रोसेसमध्ये येतात आणि त्या पूर्ण होऊन जातात. म्हणजे समजा मला 10 क्लायंट हवे आहेत आज, हा मी जस्ट विचार केला आणि विसरूनच गेले, तर असं होतं की युनिव्हर्सली आपण कनेक्ट होतो पॉझिटिव्ह एनर्जीशी आणि आउट ऑफ नोवेअर लोक येऊन तुम्हाला कनेक्ट होतात. म्हणजे जसं मी तुम्हाला आजच सांगितलं माझं मॅनिफेस्टेशन, की आज माझा एक पॉडकास्ट ठरला होता सकाळचा, जो माझा परवा सकाळी ठरला, परवा रात्री कॅन्सलही झाला. म्हणून मी काल सकाळी ठरवलं आता मला आज पॉडकास्ट करायचाच आहे. काल सकाळी जेव्हा विचार केला मनात, हां करायचं आहे, आता काही केल्या करायचं, एवढंच होतं डोक्यामध्ये. 4 लोकांचे फोन त्यावेळी आलेत मला की आपण कधी करूया. बरं, हे किती दिवसापासून त्या लोकांचे फोन आलेले होते, डोक्यामध्ये चालू होतं करूया होईल. सो 4 एकदम काल आले, त्यातला आपला पहिला होता त्यावेळी आपला झाला. सो याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे मी काही धरून बसले नव्हते की झालाच पाहिजे, बरोबर. नसता झाला दॅट इज ओके, पण झाला
म्हणजे काय, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. आता प्रत्येकच गोष्टीमध्ये असं आहे, जेव्हा मी मनापासून विचार करते एखाद्या गोष्टीचा, सहजपणे ते सॉर्ट आउट होऊन जातं, सहजपणे ते खरं होऊन जातं. त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. मला लोक म्हणतात मी मॅनिफेस्टेशन करतेय, त्याच्या प्रोसेसमध्ये आहे. प्रोसेसच नाही आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये म्हटलं जातं किंवा लॉ ऑफ ॲझम्पशन सुद्धा आपण केलं तर त्याच्यामध्ये असं आहे की ती गोष्ट ऑलरेडी झालेली आहे. हे कन्सिडरेशन जेव्हा मनात येतं, जेव्हा ह्या स्टेटमध्ये आपण जातो, तेव्हा ती गोष्ट होते खरी. अच्छा, म्हणजे ती मला मिळाली ही गोष्ट आधी मनाने मान्य करायला पाहिजे. ओके, म्हणजे विश्वास ती मिळालेली नसते तोपर्यंत. नसते. अच्छा, त्याला जेव्हा तुम्ही manifestation त्या म्हणतात. सॅटिस्फॅक्टरी लेवल, म्हणजे आता मी समजा घर घेतलंय, तर घर घेतल्यानंतर तुम्हाला काय फील होणार? एक सॅटिस्फॅक्शन असणार, फायनली माझं स्वतःचं आहे, मस्त आहे, सगळ्यांना मी बोलवू शकते. हा जे सॅटिस्फॅक्टरी भाग आहे ना, हा जर ऑलरेडी असेल तर ते कधीतरी येतच. ओके. हवं तेव्हा येतं. आणि म्हणजे माझ्या केसमध्ये मला हवंय, पण ते ऑलरेडी झालेलं आहे. जेव्हा समोर नाही यायचं तेव्हा ते बरोबर मिळणार, कारण मी घेऊही शकते हेही मला माहिती आहे. इट इज दॅट की घाई नाही कशाची, असं आहे. म्हणजे एखाद्याला समजा गाडी घ्यायची हां. तर त्याने गाडी घेतली असं फिलिंग त्याच्या मनात आलं पाहिजे की फिलिंग माझ्याकडे आता फिलिंग गाडी आहे. फिलिंग असलं पाहिजे. मग दुसऱ्यांच्या गाड्यात बसून ते फिलिंग सुद्धा घेता येतं. फ्रेंड्समध्ये असतातच ना. आणि हे वेग वाटतं बोलताना, पण हे मी फील केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझं असं होतं. रोजच्या आयुष्यात दुसऱ्या माणसाबद्दल सुद्धा काही करायचं असेल, मी जस्ट फील केलं. म्हणजे ऑफकोर्स मनापासून जर भावना असेल तर समोरचा माणूस मला तसा येऊन रिॲक्ट करतो. आयदर वे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे असतं, पण माझा मेन पॉझिटिव्हच आहे. नकळत कधीतरी निगेटिव्ह विचार झाला आणि त्याचं पण उत्तर असतं, नाही असं नाही, पण माझा मार्ग आहे तो पॉझिटिव्ह. म्हणजे मला काय पाहिजे आहे आयुष्यामध्ये, तर ते आता मला तर लोकांमध्ये रिझल्ट आणणं, म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या बदल घडला पाहिजे, हे माझं सर्वात आणि प्रत्येकाला माझ्याकडे येतात तर रिझल्ट मिळाला पाहिजे. मग तो बरोबर. पैसा असू दे तर हेल्थ असू दे, दोन्हीकडे माझं तेवढंच ह्याच्यानी काम चालू आहे की फक्त फिलिंग्समुळे गोष्टी घडतात आयुष्यामध्ये. सो तुम्ही मनातल्या मनात काय विचार करून बसता हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जेवढे निगेटिव्ह विचार कराल तेवढे निगरतेत जातो आपण. म्हणजे लिटरली प्रत्येक पेशी प्रोग्राम होत असते आपल्या मनातल्या विचारांमुळे. बरोबर. मग जेव्हा असे विचार साठून 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 एखाद वेळी इन्फेक्शन जेव्हा होतं माणसाला एखाद्या गोष्टीचं, प्लेटिलेटच कमी होतात, WBC RBC कमी होणं, हे जे काही सगळा पेशीचाच भाग आहे ना, शरीरामध्ये पेशी आहेत. पण हे लॉंग टर्म केलेल्या विचारांची उत्तरं आहेत ती. ओके. जेव्हा आपण एका सर्टन लेवलच्या वर जातो तेव्हा हेल्थला काही होतच नाही. बरोबर. इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग झालेली असते आपल्या, की आपल्याला असे कोणी इन्फेक्ट करूच शकत नाही. ग्रेट. ही तेवढं पॉवरफुल सायन्स आहे ते. पण जेव्हा ते मी अनुभवलंय म्हणून मी एवढ्या स्ट्रॉंगली बोलू शकते. तर माझा भाऊ पॅरालिसिस झाला होता, सख्खा भाऊ. त्यानेही हा प्रोग्राम केला रिसेंटली मेडिटेशनचा. त्याला इतकी जास्त प्रमाणात रिअलायझेशन्स आली आहेत. त्याचा हा हात असा होता, तो असा झाला आहे आता. वा. तेवढंच राहिलं होतं. रादर मला चेहऱ्यामध्ये फरक दिसतो. रोज चक्रा मेडिटेशन करतोय तो. अवेकनिंग तर आमच्याकडे आहे, म्हणजे घरातनं आहे थोडंसं, त्यामुळे त्याला ते लगेच समजलं, लगेच मेडिटेशन करता यायला लागलं, इझी झालं त्याच्यासाठी. आणि नाव ही इज रेडी टू वर्क इथपर्यंत आला. म्हणजे आत्तापर्यंत तो त्याच्याच ह्याच्यामध्ये होता की मला कसं जमणार, काय करू, असं. भीती. कारण ऑलरेडीच त्रास झालाय ना एक मोठा, बरोबर. त्यामुळे ती भीती. पण आता नाही, आता ही इज ऑलरेडी, म्हणजे आता तो याच्यामध्ये माझा ना कसंही होणार आहे, जर्नी स्टार्टेड असं झालंय, नेक्स्ट लाईफ स्टार्टेड असं झालंय त्याचं. आणि त्यात अनुराग ऋषींकडे पण भेटलं झालं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, तुमची चेतना जी आहे ती तुम्हाला जिथे हवी तिथे घेऊन जाते, त्याचाच प्रवास आहे ऊर्जा. हे मला जाणवलेलंच आहे, मीही सांगतेच, पण कधी कधी अजून कोणी सांगितलं की अजून जास्त समजतं असं म्हणतात ना, तसं आहे. तर ती आपली प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे, ती आपल्याला जिथे न्यायचं तिथे बरोबर नेते. सो मी आता सरेंडर असते सगळ्या गोष्टीमध्ये. जिथे मला पाहिजे हे ठरलेलं आहे, काय पाहिजे हे, पण द्यायचं नाही द्यायचं ते सगळी चेतना ठरवत असते. त्याप्रमाणे मी अपग्रेड होत जाते, त्याप्रमाणे गोष्टी बदलत जातात माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये आणि सक्सेस आपोआपच येत जातं. ग्रेट.
मॅडम आता बऱ्याचदा बघतो ना की सगळा गेम हा माइंडसेटचा आहे, येस. की तुमचा माइंडसेट कसा आहे त्याच्यावर हो. तुमची डेव्हलपमेंट आहे. हो. म्हणजे गरिबांना श्रीमंत व्हायचं आहे, दुःखी लोकांना आनंदी व्हायचं आहे. तर मग पुअर माइंडसेट आणि रिच माइंडसेट यात फरक काय? बिलीफ्स आहेत, हं, विश्वास. हं, माइंडसेट कसा बनतो? विश्वासाने बनतो. माझा विश्वास जर असेल की मी हार्डवर्क केलं तरच मला पैसे मिळणार, म्हणजे मी 12 तास काम केलं, असं मरमर करून काम केलं तरच पैसे मिळणार, तर तुम्हाला तसेच मिळणार आहेत. हं. पण इझी गोईंग मला पैसे मिळतील. मनी इज कमिंग टू मी इझिली अँड एफर्टलेसली. सहजपणे मला मिळत आहेत. हे नुसतं म्हणायला सुरुवात केलं तरी त्याचे ऑप्शन्स निघायला सुरुवात होतात. ओके. सो माइंडसेट हा विश्वासाने बनतो. मग पुअर आणि रिच हे आपण दिलेले संज्ञा आहेत सगळ्या. पुअर म्हणजे गरीब म्हणतो आपण, रिच म्हणजे श्रीमंत म्हणतो. माइंडसेटमध्ये असं आहे की पुअर याचा अर्थ असं म्हणेन मी की मला ना आय एम नॉट गुड इनफ, हं, माझी लायकी नाही आहे, किंवा तुम्हाला मिळत असेल मला नाही मिळत, याला पुअर माइंडसेट म्हणतात. हं, हं. की ते माझ्यासाठी नाहीच आहे असं बघून निघणारे लोक आहेत. हे जे मी सांगते त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना बिलीव्ह होत नाही पटकन, असे पण असतात. बरोबर. म्हणजे ज्यांना ऑलरेडी सेटल्ड आहेत त्यांच्या केसमध्ये असं होतं की आहे हे डीप, आय ॲग्री टू दॅट, की हे थोडंसं डीप सांगितलं जातं माझ्याकडनंही, खूप गोष्टी अजून डीपमध्ये बोलल्या जातात. पण त्याचा अर्थ असा होत नाही की कठीण आहे ते. हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे आणि तुम्ही जे करिअर करताय त्या करिअरमध्ये जर हे इम्प्लिमेंटेशन झालं तर कोणीच तुम्हाला नाही थांबवू शकत सक्सेस मिळवण्यापासून. आता माझं असं होतं की माझाही क्लायंट बेस जो आहे तो सगळ्या लेव्हलचा आहे. रिचेस्ट ऑफ द रिच पण आहेत भारतातले आणि गरीबातले गरीबसुद्धा आहेत. अगदी ती इंडस्ट्री म्हणली तरीसुद्धा आहे. सगळे लोक बघतात, काही लोक बोलतात, काही लोक नाही बोलत. त्याची त्याची वेळ असते आणि त्याप्रमाणे येऊन बोलत असतात लोक. सो अल्टिमेटली हाच फंडा असतो सगळ्यामध्ये की रिच म्हणजे आपण बिलीफनी स्ट्रॉंग असणं, वरच्या लेवलला असणं रिच माइंडसेट म्हणजे. आणि पुअर माइंडसेट म्हणजे आपले बिलीफच डळमळीत असतात. म्हणजे एकाने बोललं की तो बिलीफ झाला, दुसऱ्याने बोललं की तो बिलीफ झाला. कन्फ्युजन, येस, गोंधळ. बरोबर. मग ते पुअर माइंडसेटकडेच जातं. आता मॅडम आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला विचारायची की काही लोकांना असं वाटतं की पैसे कमवण्यापेक्षा गमावण्याची भीती त्यांच्या मनात जास्त असते. मग असे का असते? आता लहानपणापासून शिकवलेलं आहे ना की पैसा ठेवला नाही तर जगता कसं येईल. मी म्हटलं ना मगाशी की जॉब, रिटायरमेंट, मग अशी एक कॉन्सेप्ट आहे आपल्या इथे की आयुष्यभर पैसे साठवायचे आणि म्हातारपणी ते खर्च करायचे, असं काहीतरी डोक्यामध्ये असतं प्रत्येकाच्या. तर तसं नाही आहे अस्तित्वात. पैसा हा आयुष्यभर लागतो, तो कंटिन्युअसच कमवावा लागतो. रिटायरमेंट नंतर रिकामं डोकं होतं त्याच्यामुळे तो जास्त खर्च होतो, असं माझं हे आहे. रुटीन असलं पाहिजे काहीतरी. रुटीन असेल तर त्याचा प्रश्न येत नाही. पण आता गरीब किंवा पैसे खर्च होतात त्याचा ज्याला त्रास होतो, तर तसा माइंडसेट आहे तुमचा म्हणून त्रास होतो. पैसा हा येत असतो जात असतो, हे सर्कल कायमच राहिलं पाहिजे. किती गेलं पाहिजे किती आलं पाहिजे हे कदाचित आपण ठरवू शकतो आपल्या परिस्थितीप्रमाणे. पण रोजच्या आयुष्यात जगताना खायला प्यायला पण पैसेच लागतात. अगदी बरोबर. त्यामुळे तो जाणार आहेच ना. मग त्याच्यासाठी दुःख मानून काय? कमवा फक्त. कमवा. कमवण्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. जाणारे जात राहतात, येणारे येत राहतात. आता बऱ्याच लोकांचं अपयश त्यांना त्यांच्या पिछा सोडत नाही. अपयश त्यांना म्हणजे काय येतं आणि त्यातून त्यांची सुटका कशी होऊ शकते? खूप लॉजिकल माइंडसेट असेल तेव्हा अपयश येतं. आणि मी हा आयडेंटिटी असली की मी कोणीतरी आहे, त्याने सुद्धा अपयश येतंच. की म्हणजे कष्ट करायची तयारी नाही, माझ्याकडे सगळं आहे, मला काय कमी आहे, या भावनेत जगणारी लोक असतात. किंवा खूप प्रयत्न करतात काय काय लोक आणि तरीही अपयश येतं. का तर पॅटर्न्स आणि बिलीफ हे अगेन तिथे येतं. लहानपणापासून आपल्या इथे म्हणण्याची सवय आहे बिझनेस शहाण्या माणसांनी करू नये वगैरे, असं काहीतरी पहिल्यापासून म्हणत आलेले आहेत. वेट करायची तयारीच नाही आहे, बिझनेसला 3 वर्ष द्यावी लागतात असं जे म्हटलं जातं. तर पहिल्या महिन्यातच कसा प्रॉफिटमध्ये जाईल ना कोणताही बिझनेस. बरोबर. मग ते लॉसमध्ये गेलं की लगेच लोक बोलायला येतात आणि खाली पाडतात. आपल्या इथे तोच विषय आहे जास्त. घरातले जास्त असतात आणि त्याच्यामध्ये की तुला जमतच नाहीये. ते सोडून. हां, एक्झॅक्टली, दे सोडून. त्याला काही अर्थच राहत नाही ना कन्सिस्टंटली. आणि जे म्हटलं मी चेंज आणि कन्सिस्टन्सी या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत
ज्या सक्सेस देऊ शकतात. सतत काम करत राहणे त्यानेच कन्सिस्टन्सी. तेच सतत करत राहणे ह्यानेच सक्सेस शक्य आहे. मग जे आधी म्हणजे आपल्याला ते क्लॅरिटी यावी लागते की मी कोणतं काम करायचं आहे. क्लॅरिटी आल्यावर पुढे जाऊ शकतात गोष्टी. पण क्लॅरिटीच जर नाहीये तर मग ते थोडं अवघड होत जातं की मग मी काय करू, मग कशात काम करू नक्की, काय केल्यावर मला मिळेल. पण हळूहळू तीही येत जाते. एक काम करायला सुरुवात तर केली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात. मॅडम, रिलेशनशिपवर बोलू काही? येस. म्हणजे चांगली माणसं असतात, त्यांचे गोल्स टार्गेट्स ठरलेले असतात, पण ते अशा परिस्थितीत किंवा अशा रिलेशनमध्ये अडकलेले असतात जे रिलेशनशिप टॉक्सिक असतात. आता ते का अडकतात किंवा अडकल्यावर त्यातून कसा मार्ग त्यांनी काढावा? तर का अडकतात हे त्यांचं त्यांना माहिती. का तर असं का म्हटलं मी, तर नाती महत्त्वाची असतात जगताना, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एखाद्या माणसाबद्दल आपलं चांगलं मत असेल, त्यांनी काहीतरी आयुष्यात आपल्या काहीतरी चांगला बदल केला असेल, तर म्हणजे अडकून राहणं हे पॉसिबल असतं त्या माणसाच्या बाबतीत. आणि काही वेळा कार्मिक रिलेशनसुद्धा असतात, की नाही सोडता येत कधी-कधी. पण त्यावेळी मग ते ॲक्सेप्टन्स हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. कारण समोरचा माणूस इगो आणणार, तुम्ही इगो दाखवणार. या इगोच्या खेळमध्ये सगळं खड्ड्यात जातं. म्हणजे रिलेशनशिप चांगलं राहतच नाही, त्यातनं त्रासच बाहेर येतात. तर त्या त्रासाच्या ऐवजी जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटला महत्त्व दिलं, की ठीक आहे, आता तो असा करतोय ना, पण जर तुम्हाला त्याच्याशी रिलेशन टिकवायचं आहे, तर यू शुड टेक वन फॉल. म्हणजे एक गोष्ट आपण कमीपणा घेतला स्वतःकडे, स्वतःच्या मनातनं, तर त्याचा उपयोग होऊ शकतो चांगल्या पद्धतीमध्ये. तर हीच गोष्ट आहे. थोडंसं डाऊन आल्याने काही आपण अपयशी ठरत नाही. थोडासा माघार घेतली आयुष्यामध्ये. रिलेशनशिप टिकवण्याकरता माघार घ्यावी लागते. याला बरोबर. काही हे नाही कुठेही. आणि जर नाही घ्यायची तर ते नाही टिकणार आहेत. सिंपल आहे. आता तो इगो येतो. सॅड मोमेंट्स येतात, सॅड फिलिंग्स येतात. त्या रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यामध्ये या गोष्टी होतात. पण आपल्याला यातनं टॉक्झिकमधनं बाहेर पडायचं असेल, तर एकतर स्वतःचा माइंडसेट क्लिअर असायला पाहिजे, की मला हे हवंय का नको आहे. हवं आहे तर ॲक्सेप्टन्स पाहिजे, नको आहे तर त्यातनं बाहेर पडायची तयारी पाहिजे. आणि ते क्लिअर निर्णय घेऊनच त्याच्यातनं बाहेर पडलेलं बरं असतं. मॅडम, आज जर आपण बघितलं तर ज्यावेळेस ब्रेकअप होतो किंवा एखाद्याचं रिलेशन ब्रेक होतं, त्यावेळेस ते खूप आधी तर खूप प्रेम असतं, पण नंतर ती भावना रिवेंजमध्ये बदलते की मला बदला घ्यायचा आहे. असं का होतं आणि काय केलं पाहिजे या सिच्युएशनमध्ये? आता असं का होतं ह्याचं कॉमनच उत्तर आहे. त्याला काही वेगळं उत्तर नाही आहे. अगेन आपले बिलीफ असतात, विश्वास असतात, पॅटर्न्स असतात. लहानपणापासून बघत आलेल्या गोष्टी असतो. मी आहे, मला मिळत नाही आहे म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट घडते आहे. आणि मग त्यांनी मला असं केलं म्हणजे मी त्याला उत्तर दिलंच पाहिजे. प्रत्युत्तर हे झालंच पाहिजे. हे जेव्हा माझ्याकडनं येत जातं, म्हणजे हा कन्सर्न जेव्हा माझ्याकडे वाढतो आणि मग रागाच्या पोटी या सगळ्या गोष्टी अपोजिट रिॲक्शन दिल्या जातात सगळ्या. आणि हल्ली ह्या गोष्टी खूप होतात पण आहेत जगामध्ये, की असं होतंय मग मी असं करतो, असं नाही, केलं बदलाच घेतात डायरेक्ट. डायरेक्ट बदला घेतात. तर बदल्यातनंही अगेन काहीच साध्य होत नाही. आणि तो घेणं हा पण म्हणजे खूप मोठी गोष्ट किंवा तो केलं पाहिजे ते असं नाहीये. कारण की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं पण चुका होतच असतात ना. बरोबर. मग त्या माणसाच्या मागे लागून म्हणजे एकमेकांची आयुष्य खराब करणे हे लॉजिकल उत्तर झालं अगेन त्याच्यामध्ये. तर त्या खराब करण्याने कोणालाच सुख नाही मिळत. फक्त त्रासच होतात आयुष्यामध्ये. तर तुम्हाला जर काहीतरी अचीव्ह करायचं आहे आयुष्यामध्ये, हे जर असेल, ह्या गोष्टीमध्ये फॉरगिव्हनेस महत्त्वाचा आहे. कुठेतरी फॉरगिव्हनेस असेल, माफ करणे असेल कुठे कोणाच्या आयुष्यामध्ये, तर तुमचं आयुष्य नेक्स्ट लेव्हलला नक्की जातं आणि चांगल्या प्रकारे जातं. नाहीतर तुम्ही परत तेच करण्यासाठी जन्म घेता, शिकत राहता. हे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. माणूस जेव्हा या बदल्यांमध्ये अडकतो, तेव्हा परत जन्म घेत राहतो आणि परत तेच अनुभव घेत राहतो. आणि त्यातनं जोपर्यंत बाहेर पडत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही, कोणालाच नाही. आणि मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नाही, जन्मता म्हणजे जगतानाच असतो. कसं? तर आपण जितक्या पॉझिटिव्हिटीने वर जाऊ,
तेवढे तशी आपल्या भारतामध्ये संत संस्कृती आहेच तशी, पण ते संत कशामुळे होतात? लेटगोमुळेच होतात. सोडून देणं झाल्यामुळे, वननेस आल्यामुळे, 7 चक्र ॲक्टिवेट असल्यामुळे. वननेस म्हणजे जगामध्ये जी सगळी लोकं आहेत ती माझ्यासारखीच आहेत, हा जेव्हा येतो आणि त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही आहे, तो जरी त्याच्या आयुष्यात पुढे असला तरी ते त्याचं कर्म आहे, त्याने ते केलं आहे म्हणून तो पुढे आहे. हा ॲक्सेप्टन्स आला की गोष्टी खरंच चांगल्या प्रकारे काम करतात आणि जेव्हा त्या नसतात तेव्हाच हे बदला आणि या सगळ्या गोष्टी चालू राहतात आयुष्यामध्ये. सो त्या तेच आहे की स्वतःमध्ये जाणं शिकणं किंवा त्याच्यासाठी मार्ग म्हणजे स्वतःची तयारी असणं त्यातनं बाहेर पडण्यासाठी. कोणीतरी मे बी समोरून माणूस पण तो यावा लागतो त्यासाठी हे सांगणारा सुद्धा. आणि जेव्हा ते कळतं तेव्हा खरंच गोष्टी बदलून जातात आयुष्यामध्ये. कारण म्हणजे बऱ्याचदा असं होतं मॅडम की त्या एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असतं, हम्म, तो व्यक्ती त्यात अडकलेला असतो आणि त्याला त्या व्यक्तीला सोडायचं नसतं, हम्म, पण ती व्यक्ती समोरच्याला खूप त्रास देत असते. हम्म. अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे? अशा सिच्युएशनमध्ये अगेन मी तेच म्हणेन की एकतर आहे की समोरच्या माणसाला समजणं ही गोष्ट असते. तर लव्ह लँग्वेजेस आहेत 5 टाईप्स ऑफ. समोरच्या माणसाला कळतच नाहीये की तुम्हाला काय हवंय. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि हे सगळीकडेच आहे. आत्ता तर भारतामध्ये कोणतीच लग्न सुखी आहेत म्हणजे डिपेंड करतं. ॲडजस्टमेंटशिवाय नाही आहेत की कोणतंच फक्त काहीच. बाहेर आल्यावरच सुखी दिसतात. हां, तसं आहे ते. तर ते ॲडजस्टमेंटशिवाय कुठेच नाही आहे हे मला म्हणायचं आहे, की कुठेतरी कॉम्प्रोमाइज हे घ्यावंच लागतं. प्रत्येकाला घ्यावं लागतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात असतं आणि ह्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल स्वतःला, तर आपलं स्वतःचं पण परीक्षा घ्यायची. म्हणजे स्वतः काय आहोत? आत्मपरीक्षा. आत्मपरीक्षण पण गरजेचं आहे. आणि मग समोरचा माणूस आपल्याशी वागतोय तो कशामुळे वागतोय. मी असं काय केलंय, मी जे म्हटलं, जर ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तरची ही गोष्ट आहे. काउन्सिलिंग हे एक ऑप्शन असतोच, पण माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर मी कोर्सेसमध्ये हे सांगते की होपोनोपोनो नावाची जी टेक्निक आहे त्यातूनही तुम्हाला सोल्युशन मिळतं. म्हणजे सहज होतं ते. नकळतही आपण माफ करून टाकतो समोरच्या माणसाला. ते सोल लेवलला माफी आपोआप मागितली जाते आणि ती माफी मागितल्यामुळे समोरचा माणूस एनर्जीने आपल्याकडे परत येतो. एक मिनिट तुम्हाला हे डिस्टर्ब करतो. हो पोनो पोनो म्हणजे नेमकं काय? होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे, जी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये वापरली जाते, जे मी नेहमी सांगते सगळीकडे, ज्यामध्ये आपण स्वतःलाच माफ करतो, आपण केलेल्या विचारांसाठी. आपण 4 वाक्य बोलतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आपण स्वतःशी बोलतो आणि जेव्हा ही स्वतःशी बोलतो, तेव्हा आपण स्वतःच्या मनातले विचार कमी करतो. नको असलेले विचार काढून टाकतो. आता एखाद्या माणसाबद्दल तुम्हाला आतून भावना आहेत आणि तो माणसाला ते समजतच नाही आहेत. तर त्या माणसाचं नाव घेऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू आपलं मन शांत होईपर्यंत करायचं. किती वेळा असं नाही. आपलं मन शांत झालेलं आपल्याला कळतं. तोपर्यंत करायचं. समोरून एनर्जी बदललेली दिसते. सो त्या ठिकाणी ही टेक्निक्स कामी येतात. EFT पण आहे. ते डिटेलमध्ये जातं. ते माझ्या कोर्सेसमध्ये आहेत सगळं. ज्यांना करायचं असेल त्यांना हे आहे बेनिफिटच आहे, की म्हणजे 18-18 वर्ष अडकलेली नाती सरळ नॉर्मल झालेली आहेत. त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या माणसाबद्दल सततच मनामध्ये द्वेष असतो आणि जेव्हा ह्याच्यावर काम केलं जातं, समोरून पॉझिटिव्हली तो माणूस बोलायला येतो. ऑफिसमध्ये बॉसशी कसं बोलायचं हा प्रॉब्लेम असेल, तिथेही तुम्ही हे वापरू शकता, की समोरचा माणूस माझं ऐकेल की नाही. हे जेव्हा आपल्या मनात ह्या तुमच्या भावना आहेत, त्याच्यामुळे समोरचा भावना ऐकत नाही, ओके. तुमचं बोलणं ऐकत नाही. जेव्हा आपल्या मनातले विचार क्लिअर होतात, तेव्हा आपोआप समोरचा माणूस सगळं आपलं ॲक्सेप्ट करत असतो. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की रिलेशनशिपमध्ये प्रेम महत्त्वाचं का सेल्फ रिस्पेक्ट? असं कंपॅरिझन नसतं करायचं, कारण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच असतात त्याच्यामध्ये. सेल्फ रिस्पेक्ट आहेच, प्रेम आहे, पण एका एका लेवलच्या वर गेल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट पण महत्त्वाचा ठरतो. पण बऱ्याचदा असं होतं ना, की आपण एखाद्याला प्रेम म्हणून सतत सतत हे करतो, माफ करतो, पण आपलं नाही, सेल्फ माफ करा, रिस्पेक्ट पण सेल्फ सेल्फ रिस्पेक्ट ठेवून रिस्पेक्ट माफ करा. सेल्फ रिस्पेक्टवर प्रश्न निर्माण होतात. हो, हो, हो. म्हणजे ते गृहीत धरलं जातं. मग त्यावेळेस काय केलं पाहिजे? गृहीत हे धरलं जातच सगळीकडे, त्याला हे नाहीये. पण लाईफ इज अबाउट ॲक्सेप्टिंग एव्हरीवन. हाच आहे. तुम्ही नाती निर्माण केली आहे तर तुम्हाला ॲक्सेप्ट करणं आहेच, कुठेही जा तिथे. तर त्यामुळे ॲक्सेप्टन्स तर पाहिजेच नात्यांमध्ये. ते नाही जमत आहे तर
मग ते पुढचे सर्कमस्टन्सेस असतातच. आणि सेल्फ रिस्पेक्ट ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त स्वार्थीपणा कामाचा नाही आहे. फक्त आपण आहोत ही गोष्ट समोरच्याला जाणवून देणे इथपर्यंत इनफ आहे. आणि ती सुद्धा आपण ह्या टेक्निक्सनी करू शकतो. बेसिकली तेच आहे की जेव्हा आपण थोडीसं आपल्याकडनं पण स्वतःचं परीक्षण करतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण आपलं कुठे पाणी मुरतंय. की चूक सगळी समोरच्या माणसाकडनंच असते असं नाही. आग दोन्ही बाजूने लागलेली असते. जेव्हा तुम्ही कमी येता समोरचाही कमी येतो. जेव्हा तुम्ही वर जाता समोरचाही जास्त वर जातो त्याच्या. बरोबर. हेच असतं सगळीकडे. त्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा की प्रेम, तर प्रेम महत्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर सेल्फ रिस्पेक्टही ठेवला पाहिजे थोडासा, नाही तर समोरच्याला आपली व्हॅल्यूज कळत नाही कधी. आता बऱ्याचदा आपण बघतो समाजामध्ये की ब्रेकअप होणं आज तर नॉर्मल झालेलं आहे, पण ब्रेकअप झाल्याच्या नंतर माणसं पुढंच जात नाहीत. ते डिस्टर्ब होतात, व्यसनी होतात, सुसाईड करतात, बऱ्याच गोष्टी घडतात. पण काही लोक आहेत की ते एक ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचं पुढं काही सर्वायवलच होत नाही. असं का होतं? कारण ते खूप अडकलेले असतात भावनात्मकरित्या. आतलं मन जे म्हणते ना मी, तर त्या याच्यातून ते खूप अडकलेले असतात. त्याच विचारांमध्ये परत परत सॅड थॉट्समध्ये बसलेले असतात. तुम्हाला जेव्हा बदलायचं आहे, गोष्टी बदलायच्या आहेत आयुष्यातल्या, तिथून पुढे जायचं आहे, तर नवीन विचार, नवीन दिवस, नवीन पद्धतीने घेणं गरजेचं आहे. त्याही मध्ये परत ही टेक्निक्स काम करतातच. कुठूनही बाहेर पडायचं झालं तर रिप्लेसमेंट लागते माणसाला, आयदर माणसाची किंवा मनामध्ये विचारांची. 2 गोष्टी आहेत त्या. सो जे मिळेल, जसं जमेल तसं करायला सुरुवात करणं गरजेचं असतं. आता ह्यासाठी सुद्धा ना बिलीफ पॅटर्नच महत्त्वाचा आहे आपला. अगेन ते खूप डीप वर्क आहे. स्वतःच वर केलेलं काम, स्वतःवर आता ते ना स्टँडर्डाइज बिलीफ करून दिलेले आहेत की असं झालं की अडकून जातात, म्हणजे ब्रेकअप झाल्यावर अडकून राहणे. कारण आपल्याला लहानपणापासून सांगितलंच आहे ना की ब्रेकअप ही चांगली गोष्ट नाहीच आहे. पण जर ते टॉक्झिक आहे तर ती कधी कधी चांगलीही असू शकते. म्हणजे जगताच येत नाहीये तर तिथे राहण्यात काय पॉईंट असतो. बरोबर. कारण आयुष्य जगता येणं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे ना. आणि सुखी, समाधानी, आनंदी, नॉर्मल श्वास घेऊन हे हे महत्वाचं आहे ना सगळ्यामध्ये. बाकी सगळ्या गोष्टी तर चालूच राहणार आहेत सहज गत्या. पण हाच मुद्दा आहे तिथे की आता तुम्ही असे प्रश्न आहेत की ह्याच्यामध्ये लोक अडकलेलीच असतात कायम. त्या अडकण्यातून जर बाहेर पडायचं ठरवलं तर यू हॅव अ टेक्निक्स की मला याच्यातून बाहेर पडायचं हे त्या माणसालाच ठरवावं लागतं. समोर कोणीतरी असा यायला लागतो सांगायला की ओके, हे आयुष्य नाही आहे, हे अप अँड डाऊन आयुष्यात राहणारच आहेत, याच्यातून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. जर तुमच्याबरोबर असं झालंय तर तुमचाही कुठेतरी चूक आहे आणि समोरच्या माणसाचीही कुठेतरी चूक आहे. आणि जेव्हा ते तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही पुढे जाता. मॅडम, आता आपण शेवटाकडे आहोत, तर हा पॉडकास्ट बरेच लोक पाहत असतील, तर त्यांना तुम्ही अशा गोष्टीत अडकलेल्या असतील किंवा जाता जाता काय त्यांना मार्गदर्शन कराल की सक्सेस मिळण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या अशा रिलेशनमध्ये अडकलात तर पुढे कसं जायचं आहे त्यासाठी? आता कोणत्याही रिलेशनमध्ये अडकणं ही जी बाब आहे त्याच्यामध्ये फॉरगिव्हनेस खूप महत्त्वाचा आहे. त्या माणसाला मनातून सोडून देणं, मनातून सोडून देणं हे जेव्हा जमलं तेव्हा तोही माणूस सुखी जगू शकतो आणि तुम्ही माणूस सुखी जगू शकता. आता आपल्याला ना पहिल्यापासनं सगळे माइंडसेट करून दिलेले आहे. जसं म्हटलं लग्नसंस्था आहे आपल्या ह्याच्यातली. आता जगाच्या पाठीवर भारतामध्येच माझ्याकडे इतक्या केसेस अशा येतात, एक्स्ट्रा मॅरिटल भरपूर आहेत, चालू आहेत अफेअर्स बेसिकली. एक लग्न आहे आणि एक अफेअर आहे, ह्या अशा बॅक ऑफ द हे चालू असतात. आता इथे जेव्हा त्या ओपन होतात, लोक म्हणजे बायको समोर येतात, तेव्हा ते ॲक्सेप्टही होत नाही. पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असं झालं आहे की पुरुषांनी काय केलं तरी चालतं, ते बायकांनी करू नये. मग इथे हीच गोष्ट आहे की मग बाईला त्यामुळे एक असा हे बंद बसतोच की मी काहीच करू शकत नाही, त्यांचं सगळंच चालतंय. आयदर ते सेम लेवलला याची गरज आहे किंवा मग तुम्हाला रूलमध्ये जगायचं तर तुम्ही रूलमध्येच जगा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण ह्या गोष्टी सर्रास सगळीकडे चालू असतात, पण आपल्याला किती हँडल करता येते त्याच्यातनं. बरं सोल्युशन हवं असेल तर अगेन ह्या मोडॅलिटीज काम करतात की देवावर सोडून देणे. आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे, तीच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते खरं तर, की ह्याच्यातून बाहेर पडता येतं जर आपल्याला ह्याच्यात अडकायचं नसेल तर. पण माणसांना अडकून अडकून सवय झालेली असते, एक झालं की दुसरं पाहिजे असतं. किंवा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात मिळत नाहीये
तर त्या गोष्टीशी निगडीत जर तो माणूस एखादा दुसरा माणूस असेल आणि ती गोष्ट, तो स्वभाव त्याच्याकडनं, तो पॅटर्न आपल्याला त्याच्याकडनं मिळत असेल, तर माणूस त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो. इम्पॉर्टन्स महत्वाचा आहे माणसाला जगामध्ये. बरोबर. कोणीतरी तुम्हाला इम्पॉर्टन्स देतंय तर त्या माणसाकडे अट्रॅक्ट होणारच ना. पण अगेन आपण परत परत तेच अट्रॅक्ट करतो ह्या गोष्टींमधनं. का? तर नातं हे असं आहे, नवीन असताना त्याच्यात खूप हे असतं, जुनं झाल्यावर ते ग्रँटेड होतं. मग तेव्हाही त्याच्यामध्ये नवीन रूप आणणं गरजेचं असतं, तर ते टिकतं. नाही तर मग दुसरीकडे जातात लोक. असं होत जातं थोडंसं. बरोबर. मग ते येऊ द्यायचं नाही. मग परत नव्याने सुरुवात करणं आयुष्य, ह्याच्यासाठी मी म्हणते की एक रात्रीनंतर दुसरा दिवस हा नवीनच असतो. सो प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रत्येक दिवसाची आपण सुरुवात नव्याने करू शकतो, आपल्याला हवी त्या पद्धतीने करू शकतो. सो हे महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. मॅडम, आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. एका वाक्यात किंवा एका शब्दातही तुम्ही उत्तर देऊ शकता. पहिला प्रश्न आहे, पैसा की शांती? पैसा. शांती येतेच पैशाने. प्रेम की स्वाभिमान? स्वाभिमान. नशीब की मेहनत? मेहनत. विचार की कृती? दोन्ही. विचार आणि कृती एकत्रच जातात. फिअर की फेथ? फेथ. कंट्रोल की लेट गो? लेट गो. मॅडम, तुम्ही सत्ता मंचवर आलात आणि भरभरून मार्गदर्शन केलं, अनेक गोष्टी उलगडल्या. एकतर तुम्ही मनाचे डॉक्टर आहातच, त्यात लाईफ मॅनेजमेंटच्या खूप गोष्टी तुम्ही सांगितल्या, मॅनिफेस्टेशन सांगितलं, Yes. लेट गो सांगितलं, रिलेशनशिपबद्दल खूप बोललात. खूप एकंदर आमच्या ऑडियन्सला तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. Yes. त्याबद्दल सत्ता मंच तुमचा सदैव आभारी राहील. येस. थँक्यू. थँक्यू, तुम्ही आलात. धन्यवाद.